नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं किसान कृषी प्रदर्शनात सहर्ष स्वागत आहे। सोनालिका कंपनीतर्फे मी तुम्हाला आमच्या स्टॉलवर आमंत्रित करत आहे। आलेल्या सर्व शेतकऱ्यांचा मी आभार व्यक्त करतो। सोनालिकाने हा 8 फुटी प्रीमियम मॉडेल रोटावेटर लॉन्च केलेला आहे। या रोटावेटरची लांबी 8 फूट आहे। 54 ब्लेडमध्ये हा रोटावेटर उपलब्ध आहे। हा 60 HP ट्रॅक्टरसाठी उत्कृष्टपणे काम करतो। या रोटावेटरमध्ये ब्लेड टू फ्रेमचं क्लिअरन्स हे बऱ्यापैकी दिलेला असल्यामुळे याच्यामध्ये जॅमिंगचा म्हणजेच प्लॉगिंग इश्यू किंवा पेंट धरण्याचा प्रॉब्लेम अजिबात नाही आहे। ह्याच्यामुळे हा रोटावेटर ओल्या शेतीतसुद्धा व्यवस्थित काम करू शकतो। ट्रॅक्टर याच्यासाठी किती साधारणतः 60 HP लागतात? साधारणतः 60 HP पर्यंत। आणि जर आपल्या समजा 45-50 HP साठी जर म्हटलं तर हा कोणता आहे आता नवीन? आता या 50 ते 45 HP साठी आपण आत्ताच लॉन्च केलेला रोटो रिजर, या रोटावेटरच्या पाठीमागे आपण रिजर म्हणजे सरी यंत्र लावलेलं आहे। हे हायड्रोलिक प्रणालीद्वारे संचालित केले जाते। हा 6 फूट रोटावेटर आहे। मुख्यतः हा रोटावेटर हा ऊस शेतीसाठी, ज्या भागात ऊसाचं उत्पन्न सर्वाधिक आहे त्याच्यासाठी, ऊस शेतीसाठी अद्रक, हळद या मुख्य पिकांसाठी या रोटावेटरचा वापर केला जातो। आणि मिरचीसाठी पण वापरू शकतो सर आपण? हो, मिरचीसाठी सुद्धा या रोटावेटरचा आपण मिरची वगैरे असते। हो, मिरचीसाठी सुद्धा या रोटावेटरचा वापर केला जातो। जे काम आहे ते दोन्ही कामं एकाच वेळेस होणार आहे? हो सर, तुम्हाला परत खर्चात जाण्याचं काम एकाच अवजारामध्ये 2 उद्दिष्ट पूर्ण केले जातात। जो शेतकऱ्यांचा खर्च आहे, म्हणजे एकदा रोटावेटर वापरायचा आहे आणि दुसऱ्यांदा पुन्हा सरी रिजर वापरायचं आहे, तर शेतकऱ्यांना एकाच कामासाठी 2 वेगवेगळे खर्च येतात। तर हे अवजार एकाच खर्चात 2 काम करून देणार त्यांना। आणि सर साधारणतः याच्यासाठी ट्रॅक्टर किती HP चा हवा? साधारणतः 50 HP पर्यंत ट्रॅक्टर यांच्यासाठी सफिशियंट आहे। आणि हा जो नवीन नांगर आला याच्याबद्दल काय माहिती सर? महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना योग्य असा किमतीत मिळण्यासाठी आपण हा मेकॅनिकल रिव्हर्सेबल प्लाऊ लॉन्च केलेला आहे आत्ता। ह्या नांगराचं उपयोग हा मेकॅनिकल रिव्हर्सेबल आहे। किंमत कमी असल्यामुळं हा सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या बजेटमध्ये येतो। आता ही 75,500 ही आमची एक्सपोची प्राईज आहे। हो, हा रोटावेटर 14 इंची आहे। नांगर 14 इंची आहे आणि हा नांगर 40 HP पासून तर 50 HP पर्यंतच्या ट्रॅक्टरला सुटेबल आहे, जमिनीच्या कंडिशनप्रमाणे। आणि हा जर सर नवीन हा हायड्रोलिक नांगराबद्दल? हा हायड्रोलिक ऑपरेटेड आहे। ह्याच्यामध्ये ज्या वेळेला नांगर आपण पलटी करतो म्हणजे रिव्हर्स करतो, त्यावेळेला जो मेकॅनिकल रिव्हर्सेबलमध्ये जो झटका बसतो तो हायड्रोलिकमध्ये झटका बसत नाही। आणि हा नांगर आणि ह्या नांगराने जे ड्रायव्हरला होणारा जो त्रास आहे तो फार कमी आहे। ड्रायव्हिंग सीटवर बसून नांगराला ऑपरेट करणं हे ड्रायव्हरसाठी फार कठीण असतं। ह्या नांगरामध्ये तो प्रॉब्लेम नाही आहे। आणि सर ही मशीन कसली सर? हा बेलर आहे। हा मुख्यतः ऊस शेतीमध्ये काम केला जातो। ऊसाचे जे पाचरट आहे, जे ऊस काढलीनंतर म्हणजे ऊसाची तोडणीनंतर जे खाली असतं शेतामध्ये, मुख्यतः शेतकरी त्या ऊसाच्या पाचरटाला जाळून टाकतात। जाळल्यामुळं प्रदूषण होतं, तर ते प्रदूषण पण कमी झालं पाहिजे आणि त्या पाचरटाचा योग्य ते उपयोग झाला पाहिजे। तर हे मशीन ट्रॅक्टरला जोडल्यानंतर ज्या वेळेला आपण शेतातनं चालवतो तर हे पाचरट जमा करून त्याचं चौकोनी असे गठ्ठे बांधून पाठीमागे टाकून देतो आणि ह्याला बेलर म्हणतात। ॲक्च्युली ह्या ज्या बेली असतात ऊसाच्या पाचरट्याच्या, ह्या बेलीचा उपयोग साधारणतः बायोफ्युलमध्ये, पेपर्स फॅक्टरीमध्ये आणि आजकाल द्राक्षाचे जे शेतकरी आहेत, द्राक्ष बाग ज्यांच्याकडे आहे, तर द्राक्षाच्या जे वेली येतात त्याच्या मुळांना उन्हाळ्यात योग्य ते मॉइश्चरायझेशन म्हणजे योग्य ती आर्द्रता मिळावी म्हणून पण ह्या पाचरटाचा उपयोग केला जातो। आणि हे जे मशीन आहे सर, हे पेरणी यंत्र नवीन कसल्या प्रकारचं आहे? हा न्यूमॅटिक प्लांटर आहे। हा जनरली आपल्या भागामध्ये जे पेरणी यंत्र चालतात ते PTO ऑपरेटेड नाही आहे।
हा पेरणी यंत्र, हे जे पेरणी यंत्र आहे हे PTO ऑपरेटेड आहे. याला PTOद्वारे ड्राईव्ह दिला जातो, PTOद्वारे चालवलं जातं याला. याची सीड टू सीड म्हणजे एका बीपासून दुसऱ्या बीचं अंतर किती असलं पाहिजे हे याच्यात डिफाईन केलं जातं. योग्य ती खोली मिळते आणि हा व्हॅक्यूम बेसवर काम करतो. ज्या वेळेला PTOने एक व्हॅक्यूम क्रिएट केला जातो, त्या व्हॅक्यूममध्ये ह्याच्या प्लेटला म्हणजे त्या प्लेटला एक बी चिटकतं आणि ज्या वेळेला ते जमिनीकडे येते ती प्लेट, तर ते बी ॲटोमॅटिकली तिथे रिलीज होतं, म्हणजे तिथे त्या जमिनीत पेरल्या जातं. तर हे एका वेळेला एकच बी उचलतं. याच्यामुळं शेतकऱ्याचा जो बियाणं म्हणजे टोकन लागवड करतो. हो, टोकन यंत्राप्रमाणे बियाण्यांचं जे वेस्टेज होतं किंवा बियाण्यांचा जो अतिरिक्त खर्च असतो त्याच्यात याची बचत होती आणि कमीत कमी वेळात योग्य ती लागवड केल्या जाते. आणि या मशीनची प्राईस वगैरे सर? ह्या मशीनची प्राईस 5,81,000 आहे, पण आपण एक्सपोमध्ये हे 5,61,000 देत आहोत. आणि सर साधारणतः या मशीन ऑपरेट करण्यासाठी ट्रॅक्टर हा किती HP चा? साधारणतः 55 HP पर्यंत ट्रॅक्टर हवा याला. मल्टी क्रॉप आहे. याच्यामध्ये तुम्ही गहू, बाजरी, ज्वारी, उडीद, सोयाबीन, तूर, हरभरा असे मुख्य पिकं जे महाराष्ट्रात घेतल्या जातात त्याची पेरणी तुम्ही करू शकता. थँक्यू सर. आपलं नाव सर एकदा? सचिन शेलार. सचिन शेलार सर. सचिन शेलार सरांनी यांना आपल्याला चांगल्या प्रकारची माहिती दिलेली आहे. आणि सोनालिकाचे जे प्रोडक्ट आहे हे सर्व प्रोडक्ट सबसिडीवरती उपलब्ध आहे सर? हो, म्हणजे आपण म्हणजे पोखरा किंवा DBTमधून याच्यावर सबसिडी पण घेऊ शकतो आपण. आणि सर आपल्या शेतकरी मित्रांसाठी एक संदेश मिळाला संदेश आहे. जेवढे पण सोनालिकाचे जे प्रोडक्ट वगैरे आहे ते त्यांच्या जवळच्या आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचे डीलर आहे, त्यांच्याकडून आपण खरेदी करू शकतो. हो, येस सर. आमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये डीलर्स आहेत. त्या डीलर्सकडनं तुम्हाला वाजवी अशा दरात प्रत्येक अवजार उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतं. सर शेलार सरांचे धन्यवाद त्यांनी माहिती दिल्याबद्दल. आणि शेतकरी मित्रांनो कोणाला जर सोनालिकाचे प्रोडक्ट खरेदी करायचे असेल तर तुम्ही खरेदी करू शकता. धन्यवाद सर.